जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। राहुरी तालुक्यातील चिंचोली परिसरातून नगर मनमाड राज्य महामार्गावर एसटी बस आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 7 जुलै 2026 रोजी दुपारी घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस ही सिंदखेडा पुणे या मार्गावरील बस असून ती दुपारी सुमारे 3:30 वाजता कोल्हारहून राहुरीकडे येत होती आणि याच वेळी व्हिस्टा कंपनीची चारचाकी राहुरीहून कोल्हारकडे जात होती। चिंचोली परिसरातील हॉटेल प्रसाद जवळ रस्ता खराब असल्याने एसटी बस चुकीच्या बाजूने जात असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे। याच वेळी समोरून येणाऱ्या चारचाकीशी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे। वाकडी श्रीरामपूर रोडवर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या नियोजनबद्ध कारवाईत गावठी कट्टा बाळगून त्याची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 4 संशयितांना ताब्यात घेतलंय। आरोपींकडून एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे, 3 मोबाईल, रोख रक्कम तसेच इर्टिगा चारचाकीसह एकूण 5,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पाथर्डी तालुक्यातील औषध कंपनीतील वैद्यकीय प्रतिनिधी असलेल्या तरुणाच्या 3 वेगवेगळ्या बँक खात्यामधून सायबर चोरट्यांनी UPI व्यवहारांच्या माध्यमातून तब्बल 10,02,779 रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी संबंधितांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन 1930 वर तक्रार नोंदवून येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। पावसाअभावी खोळंबलेल्या खरीपाच्या पेरण्या आता वेग आला आहे। 1 जुलैला जिल्ह्यात अवघ्या 20% पेरण्या झाल्या होत्या, त्यात आता 6 दिवसातच 25% वाढ झाली असून खरीपाच्या विविध पिकांच्या पेरण्या 45.40% पूर्ण झाल्या आहेत। अर्थात काही तालुक्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे, त्यामुळे त्या तालुक्यात पेरण्या खोळंबल्या आहेत। बहुचर्चित हॉटेल सगम आणि हॉटेल सत्कार या 2 हॉटेलांचा अन्न व्यवसाय परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला आहे। तपासणी दरम्यान दोन्ही हॉटेल्समध्ये अस्वच्छता आढळून आल्याने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले। जनहित आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आल्याने शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत हॉटेल, उपगृहे, खाद्यपदार्थ विक्रीची आस्थापने तसेच इतर अन्न व्यवसायांची नियमित तपासणी सुरू आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे 2014 मध्येच NDA सोबत आले असते तर कदाचित शरद पवार हे देशाचे राष्ट्रपती झाले असते, परंतु त्यांनी त्यावेळी योग्य निर्णय घेतला नाही। तरीही भविष्यात ते NDA सोबत आले तर त्यांचे नेहमीच स्वागत असेल असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले। शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। नगर जिल्ह्यात रविवारपासून सलग 3 दिवस भीज पाऊस होत असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। सोमवार रोजी 70 महसूल मंडळात दमदार पावसाने हजेरी लावली असून यात सर्वाधिक पाऊस हा अकोले तालुक्यातील रुईबोंडीत 84 मिलीमीटर, अकोले 83 मिलीमीटर, पारनेर 60 मिलीमीटर, श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी 54 मिलीमीटर आणि कर्जत तालुक्यात भांबोरा या ठिकाणी 53 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारपर्यंत सह्याद्रीचा घाटमाथा पावसाने झोडपून काढला। या पावसाने दारणा धरणात 2 TMC नवीन पाणी दाखल झाले। 60% वरून हे धरण 1.5 दिवसात 23% पोहोचले आहे।
भावली 66.11%, गंगापूरच्या पाणलोटातही मुसळधार पाऊस झालाय. 12 तासात त्र्यंबकला 118 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर 42% पोहोचले आहे. दरम्यान नाशिक शहर व चांदोरी, सायखेडा या परिसरात दमदार पावसाने या बंधाऱ्यात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने काल या बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 15,775 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. गोदावरीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाऊ शकते, त्यामुळे प्रशासनाने गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेषा असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पुनर्वसू नक्षत्रांच्या सरींचे तांडव सुरू असल्याने धरणात वेगाने नवीन पाण्याची आवक होत आहे. 11,039 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरण काल संध्याकाळी 5 वाजता निम्मे भरले. काल संध्याकाळी पाणीसाठा 5,604 दशलक्ष घनफूट झाला होता. बाकीचा ओव्हरफ्लो वाढला असून निवंडेतही आवक झाल्याने हे धरण 25% गेले आहे. भंडारदरा धरण पाणलोटात सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारपर्यंत पावसाने धुमाकूळ घातला होता. धो पाऊस कोसळत असल्याने डोंगर दऱ्यांमधून धबधब्यांनी अकराळ विक्राळ रूप धारण केले होते. दरवर्षी पावसाळ्यात चंदनापुरी घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यंदाही पहिल्याच पावसात काल मंगळवारी सकाळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. काल सायंकाळपर्यंत ही दरड हटवून वाहतूक सुरू करण्यात आली. गेल्या 4-5 दिवसांपासून तालुक्यात पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यातच अनेक ठिकाणी नाशिक-पुणे महामार्गावर काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. पावसाळ्यात डोंगर व घाटात प्रवास करताना काळजी घ्यावी लागते, तर दरड कोसळण्याच्या घटनेने जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.